मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना किंवा काम करत असताना आपण ज्यावेळेला पोर्टफोलिओ तयार करतो त्यावेळेला तो पोर्टफोलिओ तयार करत असताना त्याचं डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे असा शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. आता मग हे पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय आणि या पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीने करावं, कसं केलं जातं हे थोडं आपण समजून घेऊ. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण गुंतवणूक करत असतो त्यावेळेला ही गुंतवणूक करत असताना ही गुंतवणूक कुठल्याही एका क्षेत्रामध्ये आपण करायची, ही गुंतवणूक कुठल्याही एका कंपनीमध्ये आपण करायची, ही गुंतवणूक करत असताना कुठल्या एकाच प्रकारचे मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांच्या मध्ये करायची. जी गुंतवणूक आपण करणार आहोत, गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्या आपण निवडणार आहोत त्या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमधील आपल्याला कंपन्या निवडता आल्या, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश हा आपल्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. केवळ एका विशिष्ट सेक्टरमधील कंपन्या किंवा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश किंवा निवड जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीसाठी केला आणि मार्केट पडल्यानंतर त्याचा परिणाम त्या सेक्टरवरती दिसून आला, त्या क्षेत्रावरती दिसून आला, तर आपला खूप मोठा लॉस होण्याची शक्यता. त्यामुळे ही रिस्क जर आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला आपण जी गुंतवणूक करतो ती गुंतवणूक कुठल्याही एका क्षेत्रामध्ये न करता, कुठल्याही एका कंपनीमध्ये न करता, एकाच प्रकारचं मार्केट कॅप असणाऱ्या कुठल्याही एका मार्केट कॅपच्या कंपनीमध्ये न करता ही कंपन्या, या कंपन्या निवडत असताना आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या निवडायच्या, वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांची निवड आपण करायची. त्याचबरोबर ईटीएफचा काही भाग हा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायचा, म्युच्युअल फंडाचा काही भाग आपल्या पोर्टफोलिओमध्ये करायचा. आणि अशा पद्धतीनं ही जी गुंतवणूक आपण शेअर मार्केटमध्ये करत असतो, ही गुंतवणूक करत असताना अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये विभागून करून आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतो त्याच वेळेला त्याला पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन असतं. म्हणजे आपण इन्व्हेस्ट करतो, जी गुंतवणूक करतो ती कुठल्या एका सेक्टरमध्ये करत नाही, एका क्षेत्रामध्ये करत नाही, एका कंपनीमध्ये करत नाही, केवळ इक्विटीमध्ये करत नाही. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे जे वेगवेगळे प्रकार किंवा मार्ग आहेत त्याच्यामध्ये आपण ही आपली गुंतवणूक विभाग, ज्या वेळेला सेक्टरनुसार डायव्हर्सिफिकेशन आपल्याला करायचं असतं, म्हणजे सेक्टरमधील विविधता आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणायचं. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या पैकी काही सिलेक्टिव्ह कंपन्या आपल्याला ज्या वेळेला निवडायच्या असतात त्यावेळेला आपण सेक्टर वाईज त्याचं डायव्हर्सिफिकेशन करतो. म्हणजे काय करतो, म्हणजे समजा आयटीच्या क्षेत्रामध्ये ज्या काही कंपन्या आहेत, मग त्याच्यामध्ये टीसीएस असेल, इन्फोसिस असेल, अशा ज्या आयटीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या अनेक कंपन्यांच्या पैकी फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस वरती जी कंपनी आपल्याला योग्य वाटते अशी कंपनी निवडून त्या कंपनीमध्ये काही प्रमाणामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची. यातली एका दुसरी कंपनी निवडल्यानंतर दुसऱ्या सेक्टरमध्ये आपण जायचं. दुसऱ्या सेक्टरमधील, मग समजा बँकिंग सेक्टर आहे, त्या बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एचडीएफसी बँक असेल, आयसीआयसीआय बँक असेल, एसबीआय बँक असेल, कोटक बँक असेल, या सगळ्या ज्या फायनान्स सेक्टरमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, या वेगवेगळ्या कंपन्यांच्या पैकी एखादी चांगली कंपनी निवडून त्या कंपनीचा आपल्या त्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करायचा.
दुसऱ्या क्षेत्रातली कंपनी समाविष्ट करेल. पुढे गेल्यानंतर फार्मा सेक्टरमध्ये एखादी कंपनी, सन फार्मा असेल, सिप्ला असेल, यापैकी एखादी कंपनी आपण चांगली निवडून आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायची. एफएमजीसी सेक्टर असेल, त्याच्यामध्ये हल आहे, डाबर आहे, यासारख्या ज्या कंपन्या आहेत, यासारख्या कंपन्यांच्या मधून एखादी चांगली कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मिळते का ते पाहायचं. पुढचं सेक्टर ऑटोमोबाईल सेक्टर असेल, त्याच्यामध्ये येणाऱ्या कंपन्या आहेत, टाटा मोटर्स असेल, मारुती असेल, बजाज असेल, टीव्हीएस मोटर्स असेल, या कंपन्यांच्या पैकी एखादी कंपनी, जी कंपनी आपल्याला गुंतवणुकीसाठी योग्य वाटते, अशा कंपनीची निवड करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्याचा समावेश करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण गुंतवणूक करायची. एनर्जी सेक्टर असेल, आता एनर्जी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, रिलायन्स असेल, एनटीपीसी असेल, याच्यापैकी एखादी कंपनी जर आपल्याला गुंतवणुकीसाठी चांगली वाटत असेल तर अशा प्रकारच्या क्षेत्रामधील एखादी कंपनी आपण निवडावी. म्हणजे जो पोर्टफोलिओ आपण तयार करत असतो, ज्या कंपन्यांच्या मध्ये आपला फंड विभाग करत असतो, ही फंड विभागणी करत असताना आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या पाहिल्या आणि त्यातल्या सिलेक्टिव्ह चांगल्या कंपन्या निवडून या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या मध्ये आपण आपला फंड काय केला, विभागला. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या सेक्टर मार्केट बरोबर पॅनिक होतं किंवा प्रेशर मध्ये येतं आणि त्या ठिकाणी होणारा लॉस हा दुसऱ्या सेक्टरमध्ये बॅलन्स होतो. एकाच वेळेला सगळी सेक्टर्स बेरिश मुवमेंटमध्ये जात नसतात किंवा पॅनिक सिच्युएशन मध्ये येत नसतात. त्यामुळे एकाच सेक्टरमध्ये निर्माण झालेला बॅड पॅच हा दुसऱ्या सेक्टरमुळे भरून निघतो. त्यामुळं आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही विविधता आपल्याला आणता आली. याच्याशिवाय या पोर्टफोलिओमध्ये निवडत असताना आपण असंख्य कंपन्यांची निवड करायची नाही. एक 2-4 सेक्टरमधील काही ठराविक कंपन्यांचा निवड करून आपण काय करायचं आहे, आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायचं. आता इक्विटीमध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे कंपन्यांच्या शेअर्समध्ये ज्या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचप्रमाणे आपला पोर्टफोलिओ बॅलन्स होण्यासाठी किंवा आपली गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी, त्याच्यामध्ये आणखीन थोडी विविधता आणण्यासाठी म्हणून आपल्याला काही एटीएफचा समावेश सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये करायचा. आता एटीएफ म्हणजे काय, तर हा इंडेक्स ट्रेडेड फंड असतो. हा मार्केटपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळवून देतो आणि या ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट ही खऱ्या अर्थानं अधिक सुरक्षित असते आणि चांगले रिटर्न्स देणारी पण असते. मग अशा काही एटीएफचा समावेश सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये करायचा, ज्याच्यामध्ये आपल्याला बँक बीज असेल, निफ्टी बीज असेल, गोल्ड बीज असेल, सिल्वर बीज असेल, या सारखेचे वेगवेगळ्या प्रकारचे एटीएफ आहेत. या सगळ्या एटीएफचा समावेश आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये करत नाही, तर यापैकी जे चांगले एटीएफ आपल्याला वाटतात असे काही एटीएफचा समावेश हा आपण कशामध्ये करायचा, आपल्या पोर्टफोलिओमध्ये करायचा आहे. काही मॅच्युअर फंडामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपली गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांच्या मध्ये करतो, वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांच्या मध्ये करतो, त्याचबरोबर या ट्रेडेड फंडांच्या मध्ये म्हणजे एटीएफ मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपली गुंतवणूक करतो, त्यावेळेला आपली गुंतवणूक ही वेगवेगळ्या प्रकारे विभागली जाते आणि आपली जी रिस्क असते ती रिस्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते आणि याच्यातून मग आपली चांगली वेल्थ क्रिएट होते. म्हणून आपली रिस्क कमी करण्यासाठी, आपला पोर्टफोलिओ बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांची निवड करून आपल्या पोर्टफोलिओ हा विविधतेने नटवता आला पाहिजे. यालाच पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जातं आणि हे डायव्हर्सिफिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळं आपली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ती रिस्क फ्री होते किंवा बऱ्याचशा प्रमाणामध्ये ती रिस्क आपली कमी होते आणि चांगल्या पद्धतीनं आपण या शेअर मार्केटमधून अर्निंग करू शकतो.